नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या जेव्हा आपल्या रणदेवीच्या घरामध्ये जायचं म्हणते, तेव्हा सयाजी म्हणतो की हे बघ, ह्यापुढे तुझ्या प्रत्येक आयुष्यातील जो निर्णय असेल तर तो तू घेणार नाही तर मी घेणार आहे. आणि तो तिच्या हातामध्ये एक फाईल देतो आणि ही फाईल बघून घे असं म्हणतो. त्यावरती ऐश्वर्या विचारते की कसली फाईल आहे आणि मी का ती बघू, मी नाही बघू शकत. त्यानंतर आता सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, आत्तापर्यंत तू तुझ्या आयुष्याचे खूप काही अगदी निर्णय घेतले, त्यामध्ये तू फसलीस. ह्यापुढे मी काय करतो काय नाही, तुझ्या बाबतीत कोणत्याही गोष्टी असते तू विचारायच्या नाहीत. कावेरी काकूंना सुद्धा आता या सयाजीचा राग येतो. सयाजी ऐश्वर्यावर ओरडतो की नजरेखालून घाल, मी म्हटलो ना तर नजरेखालून घाल. बरं, आणि हे घे, तू ही फाईल घे. मी ठरवलेलं आहे की तू यापुढे लंडनला जायचं आहे आणि तेथे गेल्यानंतर तुला तिथे रेस्टॉरंट काढून देणार आहे आणि तेथेच मात्र तू तुझं बसाण ठेवायचंय, म्हणजे तेथेच राहायचे तू. तुझ्यासाठी मी मोठा आता रेस्टॉरंट तेथे सुरू करणार आहे आणि तेथेच तू राहायचं. असं म्हणल्यानंतर आता ऐश्वर्याला धक्का बसतो आणि कावेरी काकूंना सुद्धा. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की हा डिसिजन तुम्ही कसं घेऊ शकतात, कारण तुम्हाला माहितीच आहे की माझ्या आयुष्यातील प्रत्येक डिसिजन मीच घेते. त्यावरती सयाजी सुद्धा तिच्यावर ओरडतो की आता नाही, जेव्हा तू तुझे डिसिजन घेत होते तेव्हा तुला अक्कल होती, पण आता ती अक्कल आहे ना, ती रणदेवी यांच्या घरामध्ये तू गहाण ठेवून आलेली आहेस. त्यावरती कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात की ऐशू तू शांत हो. तर ऐश्वर्या म्हणते की मॉम मी शांतच आहे, आम्ही फक्त बोलतोय. ती सयाजीला आता भाषेत उत्तर देते की हे बघा डॅडा, तुम्हाला जे समजायचं आहे तर ते समजा, परंतु जे माझ्या मनाला योग्य वाटेल तर तेच मी करणार आहे. तुमचं कोणतीही गोष्ट मी नाही ऐकू शकत. त्यावरती सयाजी रागानेच म्हणतो की बोल ना, तुला काय हवं आहे. बरबाद होण्याचं आणि आयुष्याची राखरांगोळी करण्याचं ठरवलेलं आहेस का तू. त्यामुळे हे बघ, मी तुला सांगतो की ऐशू तू भानावर ये. हे बघ, स्वतःच्याच हाताने मात्र स्वतःचं भविष्य पुसू नकोस आणि त्या रणदिव्यांच्या घरामध्ये जाण्याचा तू विचार करू नकोस. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की किती काही झालं, तुम्ही कितीही अडवा, पण एक ना एक दिवस मात्र मी माझ्या त्या घरामध्ये जाणार म्हणजे जाणारच. जानकीच मला घेऊन जाईल. त्यावरती सयाजी तिला म्हणतो की हे बघ, तुला जर तिनं न्यायचं असतं तर ते कधीच न्यालं असतं, इतक्या दिवस तुला इथे ठेवलं नसतं. आणि मला एक गोष्ट सांग बरं, तू इतक्या मोठ्यापणाने त्या सगळ्यांना तिथे घरातील लोकांना मदत करायला गेली होती, पण शेवटी काय झालं बरं. आत्तापर्यंत त्यांना खूप मदत केली, त्यांच्या घरातील एक तरी व्यक्ती आता तुला असं म्हटलं का की तू त्यांच्या घरातील उंबरटा आहे तर तू अगदी हसत खेळत ओलांडू शकते, असं म्हटलं का कोणीतरी. त्यावरती ऐश्वर्या काही उत्तर देत नसते. आणि हे बघ, ती जानकी मात्र तुला वाजत गाजत घ्यायला आलीस का, तिचं जाऊन दे, परंतु आता मात्र त्या जानकीचाच विचार कर. जानकीनं कधी तुला अगदी स्वतःहून बोलवलं का त्या घरी. हे बघ अगं, कोणीच आलं नाही तुझी मदत करण्यासाठी आणि त्या माणसाने नी तुझ्या आयुष्याचा खेळ केला. शेवटी कोणीही अगदी तुला वाचवण्यासाठी नाही आले, लक्षात ठेव. त्यावरती ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की बास डॅडा बास, यापुढे आणि यापुढे मात्र मी त्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. बास, तुमची बडबड आता बंद करा आणि जे काही तुमचे निर्णय असेल ते तुमच्याकडे राहून द्या. मी तुमचे निर्णय नाही मान्य करू शकत. असा ऐश्वर्याने मात्र आता निर्णय दिल्यानंतर तेवढ्याच जानकीचा कॉल येतो. ऐश्वर्या लगेच कॉल उचलते आणि फोन स्पीकरवर टाकते. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की बोल ना जानकी. त्यानं जानकी म्हणते की अगं ऐशू, हे बघ, मला तुला आनंदाची बातमी द्यायची आहेस ग. त्यावरती आता ऐश्वर्या विचारते की अगं कसली आनंदाची बातमी आहे. तर लगेच जानकी म्हणते की अगं तू घरात यावी यासाठी मी घरामध्ये कुटुंब कलश कौल घेतला होता, कारण ऐश्वर्याने घरामध्ये यावं यासाठी सगळ्यांनी आता घरामध्ये मत दिलेलं आहे. तर आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो, परंतु सयाजीला धक्का बसतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जानकी तू काय सांगतेस, अजून सुद्धा माझ्या कानावर माझा विश्वास नाही. नक्की हे सर्व आपल्या घरात झालेलं आहे का. म्हणजे ऐश्वर्याला एकटा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी खऊत म्हणते की हो ऐश्वर्या, आता रणदिव्यांची सून म्हणून पुन्हा तू या घरामध्ये अगदी गृहप्रवेश करायला तयारच राहा. आता ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. ती जानकीला थँक्यू बोलते आणि सयाजीकडे बघत सगळे हे बोलत आहे. तर थँक्यू सो मच जानकी, थँक्यू सो मच, कारण मी सुद्धा जेवढी आनंदित आहे तेवढी आनंदी आहे. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो, मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तर आता हे सर्व ऐकून कावेरी काकूंना सुद्धा फारसा आनंद होतो. तेव्हा आता जानकी खुश म्हणते की धाकट्या जाऊबाई, अहो तयार राहा, कारण या घरामध्ये आता तुमचं वाजत गाजत अगदी दणक्यात गृहप्रवेश आणि स्वागत होणार आहे. त्यामुळे अगदी तयारीतच राहा लवकरात लवकर. आणि हे बघ ऐश्वर्या, सयाजी काका आणि कावेरी काकू यांना सुद्धा तू घेऊन ये नक्कीच.
त्यावरती आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, नक्की घेऊन येईल. त्यानंतर आता इकडे अवंतिका मात्र ह्या सौमित्राचा राग घालवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. त्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन येते आणि तेथे टेबलवर ठेवते. परंतु सौमित्र अगदी ढुंकून पाहायला तयार नसतो. तेव्हा फक्त आता मनामध्ये राग घालून बसलेला आहे. अवंतिका म्हणते की सौमित्र, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर सौमित्र म्हणतो की मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि माझ्याबरोबर जे काही बोलायचं आहे तर ते आपलं बोलणं होईल, मला नाही वाटत. त्यानंतर मात्र आता अवंतिका विचारते की अरे कधीपासून तू इतका टोकाचा विचार करतोयस? तर आता सौमित्र म्हणतो अगं मी तर टोकाचा विचार तर करत नाही, परंतु तू टोकाचं वागते त्याचं काय म्हणून. तो अवंतिकालाच बोलत असतो, तू तर माझ्या अगेन्स्ट जाऊन आता ऐश्वर्याच्या बाजूने मत दिलेलं आहे आणि तुला सुद्धा ऐश्वर्या या घरामध्ये यावी असं वाटतं, म्हणजे तू माझ्या विरोधात आहे. आता या गोष्टीचा मला त्रास होत नसेल का? त्यावरती अवंतिका हसते आणि म्हणते की माझं काय चुकलं आणि माझं काय चुकीचं आणि काय बरोबर आहे हे ठरवण्याचा फक्त अधिकार तुझ्याकडेच आहेस का? हे बघ, मी स्वतःच्या विचाराने मात्र स्वतःचे काही तसे निर्णय घेऊ शकत नाही का? त्यावरती मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की हो, घेऊ शकतेस, पण आजपर्यंत मी तुला कोणत्याही तुझ्या डिसिजनमध्ये क्रॉस केलेलं नाही, ही गोष्ट लक्षात घे. पण आज जे काही तू वागलीस ना ते माझ्या विरोधात होतं, याचा विचार कर. त्यानंतर अवंतिका म्हणते की प्लीज माझं समजावून घे. तर आता सौमित्र काही ऐकायला तयारच नसतो. यापुढे मात्र मी माझ्या बाजूने उभा राहा असं तुला कधीही म्हणणार नाही. तुझे डिसिजन आहे तर ते तू स्वतः घेऊ शकतेस. तेव्हा त्या सौमित्र इतकं तोडून बोलत आहे याचं अवंतिकाला फार वाईट वाटतं आणि ते त्याला विचारते की तू काय इतकं तोडून वागतोस? अरे निदान आपल्या रिलेशनचा विचार कर, त्याचा रिस्पेक्ट ठेव आणि वाग. त्यावरती सौमित्र तिला म्हणतो की नात्यांचा रिस्पेक्ट आहे तर तो दोघांनी सुद्धा करायचा असतो आणि जो तू केलेला नाहीस. आणि हे बघ, मला आता कळून चुकलेलं आहे की आपण फक्त आणि फक्त नावासाठी नवरा बायको आहोत, कशाच्याही बाबतीत आपले एकमत नाही होऊ शकत. हे सर्व ऐकल्यानंतर मात्र अवंतिकाला फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे जानकी सगळ्यांना खाली बसायला सांगते. तेव्हा त्या जानकीने सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. तर सुमित्रा विचारते की अगं जानकी, काय झालं? तू का सगळ्यांना एकत्र बोलवलंस? नक्की तुला काय सांगायचं आहे? तेव्हा त्या जानकी म्हणते की हो, सांगते. आणि त्यासाठीच मी तुम्हाला एकत्र बोलावलंय. आपल्याला सगळ्यांना माहितीये की उद्या ऐश्वर्या आपल्या घरात येणार आहे. तर मध्यंतरी बराच काही काळ अगदी लोटला गेला, बरंचसं काही आपल्या घरात घडून गेलंय. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा एकदा आपल्या घराचा उंबरठा ओलांडणार आहे. आणि तो ओलांडताना मात्र आपण तिला पुन्हा एकदा अगदी विश्वास दाखवला पाहिजे, एक अशी आपुलकी दाखवली पाहिजे, जेणेकरून विश्वासाने ती या घरामध्ये येईल. तेव्हा सर्वांना फारसा आनंद होतो. तिने जर मनातील सगळ्या वाईट गोष्टी पुसून टाकल्या तर आपण सुद्धा तिला खरंच एक संधी दिलीच पाहिजे आणि आपण मात्र ऐश्वर्याला मनापासून स्वीकारलं पाहिजे. तेव्हा आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की हो ना जानकी, तू एकदम अगदी बरोबर बोललीस. त्यानंतर नाना विचारतात की जानकी, पण नेमकं तुला काय करण्याचा विचार आहेस बरं? त्यावरती जानकी म्हणते की नाना, हे बघा, मला असं वाटतं की ती आपल्यासाठी किती खास आहे आणि ती आपल्या घरी येते याचा आपल्याला किती आनंद होतो हे आपण दाखवून दिलं पाहिजे. त्यामुळे मात्र मला तिचं स्वागत आहे तर ते अगदी वाजतगाजत विकासत करायचं आहे. मग आता सारंग भाऊजी आणि आता ऐश्वर्या या दोघांच्या संसाराची आपण नव्याने घडी बसवत आहेत. मग आता या क्षणाचा सुद्धा एक सोहळा असा व्हायलाच हवा. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सांगा की तुम्हाला काय वाटतं. ओवी तर खूप खुश, येस असं म्हणते. आता नाना खुशत म्हणतात की जानकी, खरंच चांगला दिवस आहे आणि हा दिवस ऐश्वर्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यावरती आता जानकी खुशत म्हणते की हो, म्हणूनच मात्र आता मी आणि ऋषिकेशने ठरवलेलं आहे, ऐश्वर्याचं स्वागत तर होणारच आहे. एक खास अशी गोष्ट आम्ही करण्याची ठरवलेली आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि सारंग यांचा गृहप्रवेश. तेव्हा सारंगला फारसा आनंद होतो, त्याचा चेहरा खुलतो. त्यानंतर आता इकडे अवंतिका सौमित्राला म्हणते की हे बघ, तू फक्त आम्हाला दोषी ठरवू नकोस. एकमत आहे तर ते तुला करायचं नाहीये. कदाचित मात्र या घरामध्ये तुला असं एकट्यालाच वाटते की तू करेक्ट आहेस असं तुला वाटतं. आणि तूच मला सांगत होतास की लहानपणी मात्र सारंग भाऊजी आणि काही न सांगता मात्र त्यांच्या मनातील तुम्हाला कळत होतं. अरे मग आज त्यांच्या नजरेतील जे दुःख आहे ते तुला खरंच दिसत नाही का? अरे एक मोठे भाऊ म्हणून तुम्ही कायम ऋषिकेत दादा आणि तू त्यांना प्रोटेक्ट करत आलात. आणि हे बघ, मान्य आहे की तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही सॅक्रिफाईस केल्यात. एक गोष्ट लक्षात ठेव की सारंग भाऊजींनी सुद्धा त्यांचं आयुष्य आहे तर ते सॅक्रिफाईस केलेलं आहे. हे सगळं काही तू विसरलास का? ते ऐकून आता सौमित्र म्हणतो की काय बोलतेस तू अवंतिका? तर अवंतिका म्हणते की अरे जे बरोबर आहे तर तेच बोलतीये. अरे तू इतकंच सर्व काही विसरलास का? बघ, आपला एकमेकावर प्रेम होतं म्हणून तू लग्नामधून पळून गेलास. एका गोष्टीचा विचार कर, सारंग भाऊजी ऐन वेळेस तिकडे उभे राहिलेत
घराची अब्रू जाऊ नये, नाना चार चौघामध्ये अगदी मान खाली घालायला लावू नये, त्यासाठी मात्र ते उभे राहिलेत. आणि मुख्य म्हणजे अगदी तुझं प्रेम तुला मिळवून द्यावं, त्यासाठी त्यांनी हे सर्व केलेलं आहे. आणि तरीसुद्धा तू चुकतोस. अरे एकदा विचार कर की सारंग भाऊजी मात्र तिकडे लग्न करण्यासाठी तयार झाले नसते, तेव्हा नाना आणि आई यांचं काय झालं असतं याचा विचार तू केला होतास का? आणि एक गोष्ट विचार कर सौमित्र, लगेच बाजूला जाते तर अवंतिका पुन्हा त्याच्या समोर येते. त्याने म्हणते की अरे एकदा विचार कर सौमित्र, सारंग भाऊजींनी अशा व्यक्तीचा तुझ्यासाठी हात धरला. त्या ऐश्वर्या कशी आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे मात्र त्यांचा आनंद निवडायचा अधिकार होता, पण त्यावेळेस मात्र त्यांनी स्वतःच्या आनंदाचा विचार न करता स्वतःच्या घराचा विचार केला, कुटुंबाचा विचार केला. त्या कुटुंबाच्या आनंदाचा विचार केलास. दुसऱ्याच्या आनंदासाठी मात्र काही गोष्टी मनाच्या विरुद्धसुद्धा कराव्या लागतात. आणि तेच सारंग भाऊजींनी केलेलं आहे, लक्षात ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की सारंग भाऊजींना हे नातं आहे तर ते तुझ्यामुळे स्वीकारावं लागलं. आणि तू ते मान्य केलंस. परंतु आता वेळ आली आहे, तुझ्या इच्छेने मात्र ते हे सर्व नातं स्वीकारत आहेत. तर तुला काय प्रॉब्लेम आहे बरं? एक गोष्ट सांग की त्यांनी त्यांच्या सुखाचा डिसिजन घेऊ नये का? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिका, माझ्या एका चुकीमुळे मात्र सारंगने आत्तापर्यंत जे काही भोगले ते त्याला भोगायला नकोय, म्हणून माझ्या जीवाचा आटापिटा सुरू आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की प्लीज तू असं करू नकोस, तुझी चिडचिड आहे ती थांबव, बास आता. आणि हे बघ, अरे सौमित्र, तुला त्यांच्या बाजूने उभं राहायचंय नाही तर तू नको राहू, नको हे सर्व मान्य करू. किमान एक काम कर की तू त्यांच्या विरोधात जाऊ नकोस. आणि हे बघ, तुला समजावणं एक बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि हे बघ, तुझा त्रास, तुझं इंटेन्शन मला सगळं काही कळतंय. एकदा मात्र दुसऱ्याच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न कर. मी तुला एकदा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे म्हणते की यापुढे तू नक्की तुला काय करायचं आहे सौमित्र हा तुझा निर्णय असेल. आता इकडे बाहेर हॉलमध्ये जानकीने जे काही प्लॅन सांगितलेला आहे की सारंग भाऊजी आणि आता ऐश्वर्या यांचा पुन्हा दणक्यात गृहप्रवेश करायचा आहे, हे ऐकल्यानंतर आता ओवी इतकी खुश होते आणि म्हणते की वाव, म्हणजे आजी आपण पुन्हा एकदा सारंग भाऊजी आणि ऐश्वर्यांचा अगदी दणक्यात गृहप्रवेश करायचा आहे का? त्यांना दरवाजात अडून ठेवायचा आहे का? आणि त्यांना मात्र नाव घ्यायला लावायचं आहे ना? म्हणते की हो, चांगलंच, खूपच छान आहे. आणि चांगली हजारांची माळ लावा. कल्पना एकदम चांगली आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की जानकी, आपण ऐश्वर्याचा गृहप्रवेश करतो, मग माप ओलांडण्याची प्रथासुद्धा आपण करूया. तर त्यावरती खुश होत जानकी म्हणते की आई, ते तर करावंच लागणार आहे, त्याशिवाय मात्र गृहप्रवेश अपूर्ण आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की ठीक आहे, मी त्याची तयारी करते. आणि गुलाब, मला तुझी मदत लागेल या बाबतीत, असं गुलाबला म्हणते. तर आता गुलाब म्हणतो की हो आईसाहेब, एकदम जोरात तयारी करूयात. आता अवंतिका त्यांच्याजवळ येते. तर जानकी म्हणत असते की आता सगळ्यांना मी सगळ्यांचे कामं दिलेली आहे, प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित वेळेवर करायचं आहे. आणि तेवढ्यात अवंतिका खाली येते आणि म्हणते की वहिनी, तुम्ही सगळ्यांना कामं दिली, परंतु मी काय करू? आणि आता सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका, तुला जे काम आवडेल ते तू कर. आणि तेवढ्यात सुमित्रसुद्धा दरवाजातून उघडून आता बाहेर येतो. त्यावरती अवंतिका म्हणते की मी एक काम करते, हा अख्खा सोहळा आहे तर तो शूट करते आणि मला ओवी हेल्प करेल. आता हे ऐकून जानकी म्हणते की अरे वा, ही तर खूपच चांगली कल्पना आहे. ओवी धावतच अवंतिकाजवळ येते आणि म्हणते की हो, नक्कीच करूयात. आणि काकू हो, मी सांगेल अगदी तसंच करायचं आहे. अवंतिका म्हणते की ओके मॅडम, तुम्ही जे काही सांगताल तेच होईल. तर सुमित्र दरवाजातून हे सर्व पाहत असतो. त्याला खूप राग येतो. आणि अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी, काय तुमचं काय मत आहे? आम्ही सगळ्यांनी कामं आता वाटून घेतलेलं आहे, तर नक्की काय करणार आहात बरं? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना, आणि वहिनी मी काय करू बरं, असं तो जानकीला विचारतो. तेव्हा आता लगेच अवंतिका हसते आणि म्हणते की हे काम सुद्धा तुम्ही जानकी वहिनीनेच विचारणार का? तुमची बायको आहे तर तुम्ही सुद्धा काहीतरी विचार करायला पाहिजे. अवंतिका आणि जानकी मात्र सारंगला चिडवतात. तेव्हा सारंग म्हणतो की मी एक काम करतो, ईश्वरीला जे काही आवडतात ना तसे कपडे घालतो, अगदी त्यांचा नवरा शोभेल असं राहतो, तयार होऊन त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो. तेव्हा सगळेजण इतके हसत असतात आणि सारंगला सगळेजण चिडवतात. ऋषिकेशसुद्धा खूप चिडवतो. इतकी तयारी आणि सगळेजण आता इतके खुश आहेत, तर सुमित्राला हे सर्व बघून आता खूप राग येतोय. तेव्हा आता सगळेजण तयारीला लागतात. आता लाईट, माळा वगैरे सगळं काही अगदी डेकोरेशन सुरू असतं. नानांची आणि सुमित्राची धांदल उडालेली असते की तयारी झाली की नाही, आणि आता दरवाजात फुलांची रांगोळी काढायची आहे. तुमचं कित्येक राहिलेलं आहे. आणि काय रे गुलाब, फुलं आणलेली आहेत का? तर गुलाब म्हणतो की हो आईसाहेब, फुलं आणलेली आहेत. तेव्हा आता ऋषिकेश गुलाबला म्हणतो की अरे खूप कामं बाकी आहेत, पटपट जरा हात चालव ना. आणि तेवढ्यात जानकी येते. आणि लग्नानंतर आता जी काही आता भेट
जानकीला मात्र नानांनी दिली होती, तर ती माळ घेऊन येते आणि म्हणते की नाना, ही ती माळ आहे जी तुम्ही मला दिली होती, आणि ही माळ भेट देताना मात्र मला तुम्ही सांगितलं होतं ते मला अजूनसुद्धा आठवतं. कारण की ही माळ आहे तर ते आपलं कुटुंब आहे, आणि या माळेतील मणी आहे तर ते आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणारा दोरा आहे. अगदी मणी आहेत. हे जे काही आहे ते कायम माझ्या नाना लक्षामध्ये आहे. आणि हे बघा, जी माळ आहे तर ती तुम्ही मला अगदी घर जपायला दिली होती, पण आता मात्र आपलं घर जपण्यासाठी मात्र मी एक मंत्र जपणार आहे, त्यासाठी मात्र ही माळ मी चालवली. ते ऐकून आता नाना म्हणतात की जानकी, इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल बरं. तेव्हा आता लगेच जानकी नानांच्या पाया पडते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना, तुम्ही म्हणता अगदी तसंच व्हायला हवं, माझी इच्छा पूर्ण व्हायला हवी. बघा ना, सगळेजण खुश आहे, परंतु सौमित्र भाऊजी मात्र खुश नस प्रश्न आहेत. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ वेळ, हे सगळ्यावरच उत्तर असतं, पण त्यामुळे मात्र आपण सौमित्रला त्याचा वेळ द्यायला हवा. माझी पूर्ण खात्री आहे की ऐश्वर्याबद्दल असणारी त्याच्या मनातील कटुता आहे तर ती नक्की दूर होईल. आणि शिवाय सारंग आणि ऐश्वर्या यांच्या पाठीशी आई आणि नानांचा आशीर्वाद आहे म्हटल्यानंतर सगळं काही छानच होणार आहे तर. आणि तेवढ्यात ओवी धावतच येते आणि जानकीच्या हातातील माळ हिसकावत म्हणते की आई, मला ही माळ दाखव. आणि तेव्हा ती माळ ओवी ओढते आणि त्याच वेळेस ती माळ तुटली जाते. तेव्हा मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. तेव्हा त्या जानकीला फार राग येतो. जानकी म्हणते की ओवी जोरात ओरडते आणि अगं, तू माळ तोडलीस, माळेतील मणी आहेत ते सगळीकडे विखुरले जातात. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात सुमित्रासुद्धा धावतच येते आणि म्हणते की ओवी अगं, आणि हे काय झालं. तेव्हा आता जानकीला मात्र आता सुमित्र किती भडकलेला आहे की ऐश्वर्या घराला लागलेला ग्रहण आहे ते क्षण तिला आठवतात. तेव्हा आता जानकी आपल्या मनात विचार करते की आत्ताच मात्र आपल्या घरातील कुटुंब एकत्र राहण्यासाठी ही माळ मी अगदी मणी याचे जपून ठेवले होते, आणि हे सर्व काय झालं. माळ तर आत्ताच तुटली. खूप मोठा वाईट संकेत आहे. आणि नक्की काय असा संकेत आहे. हा वाईट तर घडणार नाही ना याच्यामुळे. जानकीला आता